सुखम नित्यं स्वप्रकाशम अधिष्ठानं बुद्ध्यं बुद्धिर्गुण्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यक्परम् तदेवाहं नमस्कृम्यति मे निश्चितामति। कुठपर्यंत आपलं आता महावाक्योपदेशाचा प्रकार सांगितलेला आहे। पहिल्यांदा पंचकोशाहून आत्मा पृथक केला, म्हणजे आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि अन्नमय कोश ह्या पंचकोशाहून पृथक केलेला जो आत्मा आहे तो आत्मा ब्रह्मरूप आहे असा तू निश्चय कर, असं श्रीगुरूंनी शिष्याला सांगितलं। परंतु त्यांनी सांगितलं की असं कसं म्हणता येईल, माझा पृथक केलेला आत्मा ब्रह्मरूप कसा होईल? कारण आत्मा म्हणजे मी जर साक्षात पुण्य पाप कर्माचा करता आहे आणि त्याचा सुखदुःखरूपी फलाचा भोगता आहे आणि त्याचा असंग निर्विकार पुण्य पापाच्या आतीत असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होईलच कसं? तर ते सांगताना त्यांनी सांगितलं की हे जे तुला मी पापी आहे, पुण्यवान आहे आणि पाप पुण्य हे माझे म्हणजे आत्म्याचे धर्म आहेत असं जे वाटतं तोच मुळात काय आहे? भ्रम आहे। तर या ठिकाणी जसं श्री धन पुत्रादी त्याचप्रमाणे पाप पुण्य सुखदुःखादी हा सर्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम आहे, ते मिथ्या आहेत, कल्पित आहे आणि कल्पित पदार्थाने अधिष्ठानाची कोणतीही लाभहानी होत नाही। त्यामुळं तुझा आत्मासुद्धा असंग निर्विकार आहे। त्या असंग निर्विकार आत्म्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कारण हे सर्व सुखदुःख पाप पुण्य जन्म मरण हे सर्व उपाधीचे धर्म आहे। उपाधीच्या धर्माने उपहित असणारं जे अधिष्ठान चैतन्य त्याच्याशी त्या उपाधीचा आणि उपाधीच्या धर्माचा यत्किंचितही संबंध येत नाही। म्हणजे तुझा आत्माही शुद्ध बुद्ध नित्यमुक्त स्वभाववान सद्रूप चिद्रूप आनंदरूप अद्वय रूप स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अशा प्रकारचा आत्मा आणि ब्रह्माचे वर्णन तेच आहे। तेव्हा त्या शुद्ध विशुद्ध ब्रह्माशी तुझ्या विशुद्ध स्वरूप असणाऱ्या स्वयंप्रकाश आत्म्याचं ऐक्य व्हायला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही असं त्याला सांगितलं। त्यानंतर तो म्हणतो की बरं ते सांगतात की त्याच्यावर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जसं स्वप्नस्थ आपलं मृगजळाने जशी भूमी ओली होत नाही तशा प्रकारे कोणताही व्यवहार झाला, कोणाचाही आणि कोणताही आणि कसाही व्यवहार झाला, तो विहित असो किंवा निषिद्ध असो, त्याचा आत्मस्वरूपाशी काही संबंध नाही। म्हणजे आत्मा हा तुम्ही मुक्त करायचा आहे का नित्यमुक्तच आहे? नित्यमुक्तच आहे की नाही? म्हणजे पर ही स्थिती ज्या ज्ञानवान पुरुषाच्याच बाबतीत आत्मामुक्त आहे, नित्यमुक्त आहे का सर्वांचाच आत्मा नित्यमुक्त आहे? असं श्रीगुरूंनी सांगितलं ना त्याला, कारण सर्वच्या सर्वच कल्पित आहे। ब्रह्मस्वरूपाच्या अतिरिक्त असणारं सर्वच मिथ्या आहे। मग त्याच्यामध्ये गुरु आलं, शास्त्र आलं, तुमची सर्व साधना आली, श्रवण मननादी वेद सर्व काही त्याच्यातच अंतर्भूत झाले। मग आता त्या शिष्यांनी शंका केली, महाराज आत्मा सदा मुक्त ब्रह्मरूपच आहे, इथंच आले ना आपलं, मग श्रवणादी ज्ञानसाधने कशाला सांगितली? त्यांनी सांगितलं की आत्मा जर सदा मुक्तच आहे म्हणजे आत्मा कधी बद्धतेला प्राप्त झाला नाही। आणि शास्त्र तर सांगतं आत्मा वारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, आत्म्याचं श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं असं शास्त्र सांगतं। जर आत्मा नित्यमुक्त तर श्रवणादी साधनं शास्त्राने सांगितली कशाला? आणि मग त्या शास्त्राला व्यर्थत्व येणार नाही का? याला हा श्रद्धावान शिष्य त्याला असं वाटतं की शास्त्राच्या कोणत्याही वचनाला विरोध येऊ नये, शास्त्रातली साधनांना व्यर्थत्व येऊ नये, म्हणून तो म्हणतो जर तुमचा आत्मा नित्यमुक्त ब्रह्मरूपच आहे तर मग ही श्रवणादी साधनं सांगण्याची काय गरज होती? शास्त्राने सांगितले की नाही आत्मा वार द्रष्टव्या, आत्म्याचं दर्शन करायचं असेल तर तुम्हाला किंवा आत्मदर्शन झालेला पुरुष काय होतो? मुक्त होतो। जोपर्यंत नाही तोपर्यंत तो बद्ध असतो। त्या बद्धतेच्या निवृत्तीची बहिरंग कर्म उपासना आणि अंतरंग श्रवण मननादी साधनं केली पाहिजेत असं शास्त्र सांगतं की नाही? म्हणून त्याला शंका आली। तो शिष्य म्हणतो, महाराज आत्मा सदा मुक्त ब्रह्मरूपच आहे, मग श्रवणादी ज्ञानसाधने कशाला सांगितली? सगळ्यांच्या लक्षात येते ना, वाचू ना विषय। आता काही सर्वांचं नेहमीच आहे, काही विशेष अवघड नाही त्याच्यामध्ये, फक्त थोडंसं मागचं पुढचं अनुसंधान ठेवायचं। सर्वांच्या विषयीचं ज्याचं काही तात्विकता आहे ती सगळ्यांच्या लक्षात आहे। आता बरोबर येईल की नाही? मग सर्व मिथ्या म्हणलं ज्ञान साधनं व्यर्थ झाली की नाही अशी शंका केली। आता श्रीगुरू उत्तर देतात, आत्मा ब्रह्मरूप
आहे हे खरे, पण आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्याच भ्रम आहे त्याच भ्रमनिवृत्ती करता ज्ञान साधने सांगितले. अरे बाबा, आत्मा ब्रह्मरूप आहेच, आहे की नाही, पण आत्मा ब्रह्मरूप नित्य आहे. पण नित्य असणारा आत्मा तो ब्रह्मस्वरूप आहे हे ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञानाची साधनं श्रुतीनं सांगितलेली आहेत. ज्याला ज्ञानवान पुरुषाला शास्त्रविषय करतं का, तू श्रवण कर का, त्याला आपल्या चौकटीतून वगळून टाकतं, आहे की नाही. तो त्यांना सांगतं, उलट शास्त्र त्याला काय करतं, वंदन करतं, किंवा तू नित्यमुक्त स्वरूपाला जाणण्यासाठीच आम्ही ह्या वेदाचा एवढा प्रपंच केला, परंतु तू आता काय ह्या नित्यमुक्त स्वरूपाला तू जाणलेलंच आहे, आता तुला पुढं काय सांगायचं. गावाला जाईपर्यंत चालायचं, गावाला पोचल्यानंतर काय चालायचं, आहे की नाही. त्यामुळं हा पुरुष जो आहे त्याला कोणता को विधी को निषेधा, शास्त्र त्याला इदम करू असंही सांगत नाही आणि इदम मा करू असंही सांगत नाही. इदम काय ज्ञातव्यम असंही सुद्धा त्याला, हे तू जाण असंही सांगत नाही, कारण तो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं, त्या ठिकाणी काम नाही असा तो झालेला आहे. मग आता त्यांनी काय विचारलं, मग कशासाठी सांगितलं, श्रवणादी साधनं का सांगितली. अरे आत्मा नित्य ब्रह्मरूप आहेत, पण हे आत्मा नित्य ब्रह्मरूप आहे हे ज्याला ज्ञान नाही त्याच्यासाठी ही शास्त्र ही श्रवणादी साधनं सांगतं. ज्यांचा भ्रम निवृत्त झाला आहे अशा जीवनमुक्त विद्वानाचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो ते तुला सांगतो. आणि जो जीवनमुक्त विज्ञान आहे, ज्याला जिवंत असताना म्हणजे याच शरीरामध्ये ज्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं, म्हणजे ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला आहे, अशा जीवनमुक्त पुरुषाचा त्या दृढ निश्चय कशा कशा प्रकारचा असतो ते आता या ठिकाणी सांगतात. तो काय म्हणत असतो, ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं, म्हणजे कोणाच्या दृष्टीनं, जीवनमुक्ताच्या किंवा ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं तो जेव्हा ह्या सर्व विश्वाकडे पाहतो तर त्याचा निश्चय बुद्धीचा कसा असतो, आतमध्ये हा स्वसंवेद्य त्याचा निश्चय कसा असतो. तो म्हणतो, वंध्यापुत्राप्रमाणे प्रपंच नाहीत म्हणून त्याचा करता ईश्वरही नाही. आता जर प्रपंचच नाही, जगतच नाही, तर जगताचे करता, जगत मिथ्या आहे तर जगताचा करता काय सत्य असेल का. मग जगताचा करता ईश्वर देखील मिथ्याच आहे. अज्ञान किंवा अज्ञान कार्य ही साक्ष किंवा साक्षीचे विषय नाहीत म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षीभावही नाही. आपण काय म्हणतो, हे सर्व अज्ञानाचं प्रकाशन कोण करतो, साक्षी. मला सुषुप्तीमध्ये काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही, हे कळलं की नाही कोणाला, मग त्या काहीच न कळणं म्हणजे अज्ञान होतं की नाही. मी आनंदाने झोपलो होतो, त्या ठिकाणी आनंदाचा अनुभव घेतलाच की नाही तुम्ही, पण जेव्हा घेत होते तेव्हा हे अज्ञान आहे ना आनंद कळत होता का, नाही. पण जाग झाल्यावर स्मृती होते की नाही, स्मृती ही अनुभवपूर्विका असते की नाही. मग त्या ठिकाणी त्या अनुभवाचं प्रकाशन केलं कोणी, अर्थात साक्षीनं केलं की नाही, बरोबर आहे ना. कुठं अज्ञान किंवा अज्ञान कार्य हे साक्ष नाहीत, परंतु साक्षीनं प्रकाश करणं असं आपण म्हणतो. पण जर आता म्हणजे अज्ञान किंवा अज्ञान कार्य हे पदार्थ कोणते, साक्ष पदार्थ आहेत, म्हणजे प्रकाश्य आहेत आणि त्याचा प्रकाशक कोण आहे, साक्षी आहे, बरोबर ना. म्हणजे साक्षी असणारा आत्मा आहे असं आतापर्यंत आपण चिंतन करत आलो. पण ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने आता प्रपंच तर बाधित झाला, मग प्रपंचच नाही तर त्या प्रपंचाचा प्रकाशक साक्षी म्हणून कोणी आहे का. म्हणजे प्रकाश्य असला तर त्याचं काय आहे, प्रकाशक. परंतु आता जरी तो प्रकाश्य पदार्थ गेला, मिथ्या ठरला, तर आता या ठिकाणी प्रकाश्यच नाही तर प्रकाशन कोणाचं करील हा, मग त्याला प्रकाशक नाव येईल का. आता त्याला प्रकाश सापेक्ष प्रकाशक असं नाव येणार नाही का, तो शून्य होऊन जाईल, नाव येणार नाही, पण तो राहील की नाही, तो राहील. पण आता प्रकाशक म्हणून नाव राहील का त्याला, नाही. मग त्याला म्हणतात, अगोदर दृश्याच्या सापेक्ष त्याला द्रष्टा म्हटलं होतं, प्रकाशाच्या सापेक्ष त्याला प्रकाशक म्हटलं होतं, पण प्रकाश हे त्याचं स्वतःचं स्वरूप जे आहे ते मात्र राहील, पण ते प्रकाश शब्दाचं वाच्य होणार नाही. परंतु तिथं दोन आहेत का, आता नाही. मग दोनच्या सापेक्षाने त्याला जो एक म्हणत होता तो एक नाव आहे का त्याला, नाही. का मूळ एकभूत तो नाही, मूळ एकभूत तो आहे, त्याला आता दोन सापेक्ष एक नाव राहत नाही, त्याला नाव राहतं केवल, त्याला नाव काय राहतं, केवल. मग आता तो दृश्य सापेक्ष आलेला द्रष्टा तरी आहे का, साक्ष पदार्थाच्या सापेक्ष आलेलं त्याला साक्षी नाव तरी आहे का, आता नाही. हे कोणाचा विचार चालले, ज्याला ज्ञान झालं, ज्ञानवान पुरुषाचा कसा निश्चय असतो त्याच्या दृष्टीनं प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता
कदाकल्पांती घडेना. प्रपंच मानला की त्या प्रपंचाचा कर्ता कोणीतरी मानावा लागतो. तो कर्ता कोण आहे? जड प्रकृती होऊ शकत नाही, आहे की असंग निर्विकार चैतन्य नाही, म्हणजे ईश्वर मानावा लागतो. ही संगती आपण आतापर्यंत चिंतन करीत आलो की नाही. पण एकदा का ज्ञान झालं त्याच्या दृष्टीनं कोणी प्रकाश्य पदार्थ नाही, आणि प्रकाशक त्या प्रकाश्य पदार्थच नाही तर त्याचा प्रकाशक ईश्वर कुठून? म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षीभावही नाही. आता देहा बरोबर ना, अज्ञान किंवा अज्ञान कार्य हे साक्ष नाहीत. साक्ष नाहीत म्हणजे साक्षीचे विषय नाहीत, म्हणजे साक्षीचे विषय नाहीत म्हणजे ते मिथ्या आहेत. मिथ्या पदार्थाचा अधिष्ठानात त्रैकालिक अत्यंताभावच असतो. हे सगळं आपल्या लक्षातच आहे की नाही. आतापर्यंत जे आपण चिंतन केलं त्या चिंतनाचं पर्यवसान किंवा परिसमाप्ती आपल्याला कशा विचारात व्हावी हा सगळा विचार म्हणजे हा प्रस्तुत परिच्छेद आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात की वंध्यापत्राप्रमाणे प्रपंच नाहीत म्हणून त्याचा कर्ता ईश्वरही नाही. अज्ञान किंवा अज्ञान कार्य ही साक्ष म्हणजे साक्षीचे विषय नाहीत म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षीभावही नाही. आत्म्याच्या ठिकाणी साक्षीभाव आहे का? नाही. पण तो मूळचा साक्षी आहे की नाही? आहेत. त्याला दृंग मात्र चैतन्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? दृंग मात्र. दृश्य नाही, दृश्य सापेक्ष द्रष्टा भाव नाही, परंतु मूळचा असणारं दृंग मात्र म्हणजे ज्ञान स्वरूप प्रकाश रूप स्वयंप्रकाश असं चैतन्य आहे की नाही? आहे. लक्षात येतं ना सगळं. हे सगळे पद ऐकली त्याचा अर्थ लक्षात आला की आपल्याला ते पदार्थ जाऊन काय झालं पाहिजे? आनंदाची उकळी फुटली पाहिजे, असा मी आहे. हे वर्णन कोणाचं चाललंय? सर्व माझं चाललंय, आहे की नाही. म्हणून बा आपण आतापर्यंत चिंतन केलं तर आपला पांग फिटला, आपण निहाल झालो किंवा निहाल जवळजवळ तरी आलोय. प्रयत्नात येत मानस तू. आता गेले ना, योगी संशुद्ध केलं, अनेक जन्म संसिद्ध स्ततो याती परागती. परागतीच्या मार्गावर आपण जवळ. आता थोडं जर राहिलं तरी आपण योगभ्रष्ट तरी होऊ, आहे की नाही. असं वाटलं पाहिजे. देहादी दृश्य पदार्थ नाहीत म्हणून आत्मद्रष्टाही नाही. देहादी दृश्य पदार्थच नाही तर मी द्रष्टा तरी आहे का? द्रष्टा सुद्धा नाही. मग मला द्रष्टा म्हणणं सुद्धा आळच आहे की नाही माझ्यावर? मग आत्मद्रष्टा आहे का? दृश्यच नाही तर द्रष्टा कोणाचा? मग मला दृश्य म्हणावं का मला द्रष्टा म्हणावं? हां, मग मी लोकांचं दृश्य व्हावं आणि त्यांनी केलेल्या माझ्या कल्पना याला माझ्या अंतःकरणात स्थान द्यावं का? का दृश्य तेवढं मिथ्य आहे की नाही? मग दृश्य होणं चांगलं का द्रष्टा होणं चांगलं? दृश्य तर होऊच नाही, झालं तर काय व्हावा? द्रष्टा. पण खरं काय होऊ नये? द्रष्टा सुद्धा होऊ नये. माऊलींनी सांगितलं ना, पाप पुण्य असे के जवळी असता न देखे, साक्षी हो न ठके येरी गोठी कायची. मी साक्षी सुद्धा होत नाही तर मी काय भोगता होईल काय? भोगता होत नाही तर करता होईल काय? मग मी कोण होईल? तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. मी कोणाचा दृश्य नाही, मी कोणाचा द्रष्टा नाही. काय आहे? काही बाई जसं आहे तसं आहे. पण आम्ही म्हणतो ना, तुमचा दृश्य कशाला हो? मी मला विषय करायला तयार नाही, मला जाणायला तयार नाही तर तुमच्या जाणण्याला किंमत का देऊ, आहे की नाही. आणि अशी भूमिका येईपर्यंत माणूस म्हणेल का निंदी कोणी मारी असं म्हणेल का? म्हणणार नाही, आहे की नाही. खरा कोण ह्या भूमिकेत कोण येऊ शकतो? तत्वज्ञानी पुरुषच येऊ शकतो. म्हणून देहादी दृश्य पदार्थ नाहीत म्हणून आत्माद्रष्टाही नाही. हा पॅरेग्राफ आहे ना, माणसाने नुसता पुन्हा पुन्हा वाचला, 100 पारायण जर केली ना तर पारायण करता करता त्याला काय होईल? तो ब्रह्मरूप होईल. एवढं सामर्थ्य आहे ह्या परिच्छेदामध्ये. सगळे फक्त आपल्याला कळून घेतलं. सगळा अमृतानुभव याच्यात आला ना महाराज. हा नाही, नवल मेचू धरे नाही पण हे नाही ते नाही, ही त्याला काय सगळ्यात आवड आहे ना. नाहीपणाची सगळ्यात पराकोटीची नाही झाला का ही त्याची काय आहे? आवड ना. ही त्याची आवड आहे. का तुम्ही साक्षी आहे का? नाही. तुम्ही द्रष्टा आहे का? नाही. दृश्य आहेत का? नाही. तुम्ही स्वयंप्रकाश आहे का? नाही. मग तुम्ही परप्रकाश आहे का? ते पण नाही. तू जे म्हणतो ते नाही. आणि असं म्हणलं काही नाही, हे असं म्हणणारा जो भक्त आहे ना, असा जो ज्ञानी पुरुष आहे ना, तो देवाला सर्वात जास्त हेच भाव आहे ना त्याच्यात. नवल काय? नवल हा नाही, धरे का धुरे? धुरे. हा धुरे पाठ. हे अग्रगण्य कोण आहे? जो नाहीपणा. जे तू म्हणशील तू समजतोस तसं नाही. स्वामी महाराजांनी विचारलं कोणी तुम्ही असे येतं, ते म्हणायचे तू समजतो तसं नाही. हा म्हणायचे पण तुम्ही ज्ञानी आहे ना, तुम्ही ते म्हणे तू समजतोस ते नाही, आहे की नाही. अज्ञानी तू समजतो ते नाही असा मी. हां हां, त्या नाहीपणालाही खाऊन त्यांनी पोट भरलेले असा तो आहे की नाही. म्हणून सुखाचे पेलले द्वंद्व.
कुटस्थ चैतन्यात साक्षी किंवा द्रष्टा म्हणतात. कुटस्थ चैतन्याचं नाव काय आहे? साक्षी किंवा द्रष्टा. परंतु ते म्हणणे साक्ष व दृश्य पदार्थ आहेत असे मानले असता त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुटस्थाच्या ठिकाणी होतो. कुटस्थ चैतन्याला साक्षी म्हणतात किंवा द्रष्टा म्हणतात. पण साक्षी म्हणत असताना साक्ष्य पदार्थ असले तर त्याला साक्षी असा व्यवहार होतो की नाही, किंवा दृश्य पदार्थ असले तर त्याला द्रष्टा म्हणतात. पण जर साक्ष्य पदार्थ किंवा दृश्याचा बाध केला तर त्याला साक्षी हे नाव राहील का द्रष्टा हे नाव राहील का दोन्ही नाव राहणार नाही. मग तिथं द्वैत असणार नाही का शून्य असणार नाही? दोन्ही, द्वैत पण नाही आणि शून्य पण नाही. पण जे आहे ते काय आहे? तेच काही बाही, त्याला काही बाह्य, पण ते म्हणतात असं काही बाह्य राहतं. अनिद्रुक अताद्रुक. तर ते म्हणतात, माऊली म्हणतात त्याला काही बाही या शब्दाचा विटाळ देखील सहन होत नाही. काही बाही आळू माळू देखीजे एखादे वेळू. तुम्ही एखाद्या वेळी त्याला काही बाही आळू माळू असं काही म्हणाल, पण देखीजे एखादे वेळू देखे तोही विटाळू न लगेच येतं ना. देखे तो विटाळू ना जयागा. देखे तो ते सुद्धा त्याला काय आहे? विटाळ आहे. जया गाव म्हणजे ज्या स्वरूपाला, म्हणजे असं आहे. म्हणून आपण दररोज स्वामी महाराज सांगायचे की आपल्याला ते लहान मुलं खेळतात ना, आणि खेळत असताना त्यांच्यावर ते काय येतं, त्याला काय म्हणतात? राज येतो आहे का, डाव. आणि तो डाव देण्यासाठी ते एकमेकाला समजा परत त्याला स्पर्श करेपर्यंत त्याला त्याच्या पाठीमागे धावत राहतात आहे की नाही. आणि जर तो मनुष्य तेवढ्याला अगोदर जाऊन शिवला की याचा डाव गेला, मग त्याने जाऊन किती थाप टाकली तो उपयोग नाही, कारण त्यामध्ये ते खुंट्याला तो काय तेवढ्याला तो शिवला आहे की नाही. म्हणजे भोग्या म्हणतात त्याला आहे ना, त्या भोग्याला शिवला. तर स्वामी महाराज सांगायचे दररोज दिवसातून 24 तासात एकदा तरी माणूस भोग्याला शिवला पाहिजे. भोग्याला शिवला पाहिजे म्हणजे आपला हा अस्पर्शित अचुंबित असणारं जे आत्मतत्व आपल्याच वृत्तीला कधीतरी असं वाटलं पाहिजे, जगतही नाही, साक्षी नाही, शास्त्र नाही, वेद नाही, गुरु नाही, अज्ञान नाही, तत्सापेक्ष वृत्ती ज्ञान सुद्धा नाही, आणि काही बाही असं काही आहे हेही नाही, कारण हा सुद्धा मला विटाळच आहे. असं करत करत स्वामी महाराज म्हणजे थोडंसं जर माणसाचं निर्विषय मन डुलायला लागलं तर त्यांनी भोग्याला शिवला. आता 24 तास तो काय झाला? मुक्त झाला आहे की नाही. 24 तास आता केवढे जरी आघात त्याच्यावर आले तरी त्यांनी स्पर्श केलेला, त्याची जी लहर आहे ती 24 तास माणसाला ऊर्जा देईल, अशा प्रकारचे. म्हणून म्हणतात की कुटस्थ चैतन्यात साक्ष आणि द्रष्टा म्हणतात. परंतु हे म्हणणे साक्ष व दृश्य पदार्थ आहेत असे मानले असता त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुटस्थाच्या ठिकाणी होतो. साक्षी व द्रष्टा असा कुटस्थाच्या ठिकाणी होणारा व्यवहार हा सत्य आहे का कल्पना आहे? कल्पना आहे. ते मानले नाहीत म्हणजे साक्षीत्व व द्रष्टृत्व हे भाव जातात. जर साक्ष पदार्थ आणि दृश्य पदार्थ मानले नाही तर आत्मचैतन्याच्या ठिकाणी आलेले साक्षी भाव आणि द्रष्टृभाव जातात, पण आत्मचैतन्य मात्र जसंच्या तसंच आहेत. आत्मस्वरूपाचा निषेध होत नाही, नाही तर त्याच्या ठिकाणी साक्षीभाव किंवा दृष्टभाव गेला म्हणजे आत्माच गेला असं नाही. आत्म्याचा निषेध करता येत नाही, कारण स्वतःचा स्वतः कसं काय निषेध करील. जर बंध असावा तर बंध निवृत्तीरूप मोक्ष असावा. जर बंध असला तर मग काय मोक्ष काय? बंधनाची नाही मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. म्हणून माणसाला जोपर्यंत वाटतं ना मी मुक्त आहे मुक्त आहे, याचा अर्थ तो बंधातच आहे. कारण बंध सापेक्ष असणारा मुक्त आहे ना तो, नाही की नाही. मी नित्य मुक्त आहे की नाही. मी आता मुक्त झालो, आता काय बद्ध होतो. स्वामी महाराज सांगायचे ते असं आहे, एखादा माणूस म्हणायला लागला की हे आमचे आता फार महात्मे हे आता घेत नाहीत. आता घेत नाही म्हणजे पूर्वी काय होते? घेत होते आहे की नाही. म्हणजे मी पूर्वी बद्ध होतो, आता काय मुक्त नाही. बंधनाची नाही ठावी. मला बंध मोक्ष हा काय माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी झाला नाही. बंध मोक्ष भागवतामध्ये सांगितलंय, बंध मोक्ष इति व्याख्या गुणतः मेन वस्तुतः बंधस्य माया मोक्षस्य बंधस्य माया मूलत्वात् न मे मोक्षो न बंधनम. हा बंध हे मायामूलक आहे आणि त्यामुळे मला बद्धही नाही आणि मला बद्धताही नाही आणि मला मोक्षही नाही असं पाहिजे. आणि हे कळण्यासाठी, हे पटण्यासाठी, हे झेपण्यासाठी, याच्यात रंगून जाण्यासाठी सगळा श्रुतीचा उतार येत आहे. म्हणून माणसाने दररोज हे केलं. आता सांगितलं ना, योगिनाम अपि सर्वेषाम मदगतेना अंतरात्मना आहे की नाही. अंतरात्मा मदगतेनं ह्या स्वरूपात जर प्रविष्ट झाला ना, सम योग काय तो समयुक्त तमोमता, तो सर्वात श्रेष्ठ योगी
आहे की नाही तर सारखा एक पाठ झाला का दुसरा पाठ तर झाला का पाठ, आणि मी कोण आहे याचा विचारच केला नाही, आहे की नाही. हे चाललेलं कोणाचं हे सांगतंय 6 प्रमाण, ते काय काय विचार चालला ते झालं. दिवसभर नुसतं धावतो, पुन्हा राहिलेल्या वेळात कीर्तनाचं चिंतन करतो, आहे की नाही. त्याच्यानंतर पुन्हा भजन करतो. मी कोण आहे याचा विचारच नाही. म्हणून त्या भगवंतांनी कसा समारोप केला, योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मता. श्रद्धावान शब्द फार परवलीचा शब्द आहे. तार्किका हा नाही सांगितलं, श्रद्धावान सांगितलं. ज्याला जीवनमुक्तीच्या विषयी श्रद्धा असेल, मुक्ततेविषयी श्रद्धा असेल, तोच पुरुष हे साधन करू शकतो. म्हणून श्रद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आता सांगतात जर बंद असावा तर बंध निवृत्तीरूपी मोक्ष हे असावा. बंद असला तर मोक्ष. बंद मुळीच नाही म्हणून मोक्षही नाही. अज्ञान असते तर त्याचा ज्ञानाने नाश झाला असता. म्हणून सन्मार्गाने कोणी म्हणलं ना तुम्ही फार आनंदी आहे, ते म्हणजे मला शिव्या देतो काय. आनंदी म्हणजे आनंद हा काय माझ्या ठिकाणी गुण आहे का, आनंद हा काय माझा धर्म आहे का, आनंद हे माझं काय आहे स्वरूपच आहे, मला शिव्या देतो का. ते म्हणायचे आनंद नका म्हणून, आनंद हे माझं काय आहे स्वरूप आहे. तसं बंध मुळीच नाही म्हणून मोक्ष नाही. अज्ञान नाही तर त्याचा ज्ञानाने, अज्ञान असते तर त्याचा ज्ञानाने नाश झाला असता. पण अज्ञान नाहीच म्हणून त्याचे नाशक ज्ञानही नाही. कोणतं ज्ञान नाही, स्वरूपभूत ज्ञान नाही का वृत्ती ज्ञान नाही. वृत्ती ज्ञान नाही का वृत्ती ज्ञानाची आवश्यकता नाही. का असलं तरी असलं काय नसलं काय, का एकदा लागतंच आहे, एकदा लागतं झाल्यानंतर पुन्हा काही त्याची गरज नाही. का वृत्ती पाहिजे आणि असली तर तो तत्व येत आहे का ध्यात आहे. अशा त्या विद्वानाच्या निश्चयामुळे कर्तव्य बुद्धीचा त्याग झालेला असतो. ज्ञानीपुरुषाला काय करावं वाटतं, काय करावं वाटतं त्याला, काहीच करायचं राहिलं, काय करायचं हेच त्याला काय आहे, काय करावं आहे की नाही. करायला काही राहिलंच नाही, जे करायचं ते तर केलेलंच आहे. अशा अज्ञान नाहीच म्हणून त्याचे नाशक ज्ञानही नाही. अशा त्या विद्वानाच्या निश्चयामुळे कर्तव्य बुद्धीचा त्याग झालेला असतो. कारण इहलोक परलोकातील विषय तुच्छ आहेत म्हणून त्याच्या प्राप्तीकरता काही कर्तव्य नाही. बरं आता काहीतरी केलं पाहिजे ना, लोकसंग्रह मेवापी. लोकच नाही तर लोकसंग्रह करायचा कशाला. तो म्हणतो इहलोकातलं तरी सुख थोडंफार मिळावं. इहलोकच नाही परलोकही नाही, त्याच्यातली सुखसुद्धा तुच्छ आलिक आहे की नाही, अशा प्रकारचे आहे. मग त्यांच्या प्राप्तीसाठी काय करायचं का नाही. तसाच आत्म्याच्या ठिकाणी बंध नाही म्हणून मोक्ष प्राप्तीकरताही कर्तव्य नाही. आत्म्याला बंध असतं तर मोक्ष प्राप्तीसाठी साधन करायला पाहिजे. मग त्याने आता कर्म करावं का उपासना करावी का श्रवणादी अंतरंग साधनं करावी. अशा पुरुषाने काय करील, तो काहीच करणार नाही एवढंच करील आहे की नाही. काहीच करणार नाही हेच त्याचं काय आहे करणं. पूजा करणार नाही का, करील ना. काही न करणे हे तुझी पूजा आणि काही नवेशी ते तुझा देवा, असं आहे की नाही. असा जीवनमुक्त पुरुष, असा जीवनमुक्त विद्वानाचा निश्चय असल्यामुळे त्याच्या कर्तव्यात्मक बुद्धीचा त्याग झालेला असून हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला वाटायला लागल्या ना तर समजायचं आपण काय आहे भगवंताच्या अनुग्रहाने, गुरूंच्या शास्त्राच्या सगळ्या कृपा झाल्या आणि सगळ्यात धन्यता काय म्हणायची, आपल्या अंतरात्म्याची आपल्यावर कृपा झाली. म्हणून म्हणतात की अशा कर्तव्यात्मक बुद्धीचा त्याग झालेला असून तो सर्वथा कृतकृत्य आहे आणि असा जीवनमुक्त विद्वान पुरुषाचा निश्चय असतो. आता सांगतात तो सर्वथा कृतकृत्य आहे म्हणजे त्याला आता काही कर्तव्य राहिलेलं नाही, जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं आहे. याप्रमाणे हे शिष्य, तूही आत्मा नित्यमुक्त ब्रह्मरूप जाणून, तू सुद्धा आत्मा कसा आहे नित्यमुक्त आहे, ब्रह्मस्वरूप आहे असं जाणून जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन, नुसतं जाणलं एकदा परोक्ष रीतीनं चालणार नाही, जाणलं अपरोक्ष रीतीनं एवढं नाही, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच तू काय तुझ्या अंतःकरणावरती निश्चल कर आणि मग असं होऊन जेव्हा सर्व कर्तव्य टाकशील म्हणजे तू विद्वत संन्यासी होशील आहे का. ज्ञान झाल्यावर सगळ्या कर्माचा काय करतोय परित्याग, तेव्हाच तुला आक्रिय व ब्रह्मरूप विधेय मोक्ष प्राप्त होईल. असं झालं की जे आक्रिय आणि ब्रह्मरूप असणारा जो मोक्ष आहे तो तुला हा निश्चय, असा जो जीवनमुक्त पुरुषाचा निश्चय, त्या निश्चयाने युक्त होऊन तू सर्व कर्तव्याचा विधीपूर्वक परित्याग करशील जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ. तर तू काय म्हणशील, तुला काय नाव येईल विद्वत संन्यासी. आणि ही प्राप्त व्हावी म्हणून करशील श्रवणादी साधनं, तोपर्यंत तुला काय म्हणता येईल कोणता संन्यासी,
विविधिषु संन्यासी आहे की नाही असं सांगतात. तो आणि असं जर केलं तर तुला निश्चित ब्रह्मरूप मोक्ष प्राप्त होईल. आता तो शिष्य म्हणतो, महाराज आपल्या उपदेशाचा विचार केला तर वर आत्मा सांगितल्याप्रमाणे निश्चय होण्यापूर्वी नित्यमुक्त ब्रह्मरूपच आहे, मग श्रवणादी साधने कशाला, अशी पुन्हा पुन्हा शंका येते. तो मी शंका विचारली, त्या शंकेचं निराकरण काही झालं नाही. तुम्ही तर सांगता की जीवनमुक्त पुरुषाचा असा निश्चय असतो, पण समजा त्याचा निश्चय नसला तरी आत्मा ब्रह्मरूप आहेच की नाही. आणि तरीसुद्धा माझी शंका काय आहे, मग जर कोणत्या साधनाची गरज नाही तर मग शास्त्राने ही श्रवण मनन आदी साधनं सांगितली कशाला, सांगितलेल्या व्यर्थत्व येणं हे काही चांगलं नाही. आता तुम्ही सांगितलं जीवनमुक्त पुरुषाचा असा निश्चय असतो, आहे की नाही. असा निश्चय जर असतो तर हा निश्चय करण्या वाचूनही तो त्याचा आत्मामुक्तच आहे. त्याने निश्चय केला म्हणजे आत्मामुक्त आहे, का नाही केला तरी मुक्त आहे. बरं, हे तुमचा सिद्धांत आहे की नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे कोणता, हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी दुधा, सरते कर्तृत्व माझ्याने परी त्याहुनी मी असे भिन्न. पुढे काय सुरुवात काय त्या अभंगाची, हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी, सुरुवात थोडं एखादा शब्द सांगितलं म्हणजे निश्चय करणारी कोण आहे, बुद्धी. माझा आणि बुद्धीचा काय संबंध आहे का बुद्धीचा द्रष्टा मी निश्चयाहुनी दुधा. निश्चय करणारी कोण आहे, बुद्धी. बुद्धीनं केलेला निश्चय मी आहे का, बुद्धीनं केलेला निश्चय म्हणजे मी आहे का निश्चयाहून भिन्न मी आहे, का त्या बुद्धीचाही साक्षी मी आहे, का प्रकाशक आहे, का ती बुद्धीच कल्पित आहे, बुद्धी कल्पित आहे. मग त्या कल्पित बुद्धीचा साक्षी मी आहे का साक्षी भाव माझ्यावर बुद्धी सापेक्ष आलेला आहे. मग जर बुद्धीच कल्पित आहे तर साक्षी भावसुद्धा सत्य आहे का, नाही. का मी नाही का द्वैत आहे, मी नाही असं नाही पण द्वैतही नाही, पण मी कोणाचा विषय नाही. अन्याचा नाही का स्वतः नाही, स्वतःही नाही अन्याचा नाही. आणि असं माझं जे स्वरूप आहे ते कायमचं आहे का आजच आहे, आज प्राप्त झाले, नित्य आहे. बरं, ते साधना वाचून आहे का साधना केल्याने प्राप्त झाले, साधना वाचून आहे. आणि मग श्रवण मनन आदी साधनं कशाला, अशी जी माझी शंका आहे ती शंका तशीच राहिली. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान